रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार. जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा दिवस आपण आलेलो आहे द्राक्ष बागेमध्ये. तर सर्वप्रथम आपण द्राक्ष बागेदारांची ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख सांगा. माझे नाव विलास ज्ञानोबा वाघ पुळूज, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर मला साहेब सांगा, ही किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा? ही 2000 झाडाचं आहे. 2000. कुठली व्हरायटी? ही माणिकची मन, माणिकचे मन. किती पीक आहे? हे 4थं पीक आहे. बर. रामा ॲग्रोटेकचे औषध तुम्ही कधीपासून वापरताय? आम्ही हे पहिल्यांदा वापरले. हे ह्याच वर्षी ह्याच वापरले. वर्षी. बरोबर आहे ना. बरं, आता मला सांगा की तुम्ही ह्या वर्षी रामा ॲग्रोटेकचं औषध वापरलेत, त्याच्यामध्ये तुम्ही रूट मॅजिक वापरले, ज्ञानशक्ती वापरले, द्राक्ष स्पेशल वापरले, मोदक वापरले, बायोसृष्टी वापरले. आता मला एकंदर सांगा की तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर द्राक्ष केली, त्याच्यामध्ये आणि ह्या वर्षी रामा ॲग्रोटेकच्या औषधासोबत ही द्राक्षाची बाग केली, तर काय फरक वाटतो तुम्हाला? आम्ही पहिलं सोडतो होतो. बर. त्याचं म्हणजे भीतीपुटी 1-2 बॅग आगाव सोडायचो ना, शेंडा वाढते का नाही म्हणून. शेंडा वाढावा म्हणून. बर. बर. या वर्षी तुमचं जे एकच केंड सोडलं आणि त्याच्या बारे ते रूट सोडले रूट. हा. आणि सोडल्या पण तिसऱ्या दिवशी आम्हाला फरक दावला ना. बरं, ही 2 सोडल्यानंतर काय झालं नेमकं? शेंडा वाढा चालू झाला भरपूर. तिसऱ्या दिवशी फरक दावला आम्हाला. तिसऱ्या दिवशी फरक झाला. बरं, आता मला सांगा, ही दोन्ही तुम्ही सोडलं, ही अखंड सगळ्या 2 एकराला सोडलं? 2 केंड सोडली आम्ही. 2 केंड सोडली, बरोबर आहे ना. म्हणजे एकराला 1 केंड एकराला सोडलं, एक सोडलं. 2 एकराला 2 केंड आणि ही पाकिट सोडली. ह्याचा रिझल्ट तुम्हाला शेंड्यासाठी आला. बरं, आता तुम्ही मला सांगा की नंतर तुम्ही द्राक्ष स्पेशल वापरले की हे वापरले का? द्राक्ष स्पेशल वापरले की वापरले ना. ह्याचा काय फरक जाणवला? आम्हाला थोडा हाला पॉईंटसाठी फरक दावला आम्हाला. पॉईंटसाठी ना. म्हणजे ह्याच्याने पॉईंट चांगला point निघाला. निघाला. बरं, तुम्ही मोदक वापरले आपलं? मोदक वापरले की. मोदकचा काय फरक जाणवला? मोदक नुसतं लहानच घड होतं हा. आणि ही राहते का नाही वाटायचं. म्हणजे गडजिराची भीती होती. जरी भीती. हा. मग टिल्ट एक दिला अगोदर. बरं. 2 दिवस थांबलो, हा. काय वाटत ना. हा. परत आम्ही आमचा बाळा म्हणला की मोदक वापरून बघा एक बार. हा. मोदक वापरला 4थ्या दिवशीच हा. असं शेंगदाणा असतो आपला, हा. त्याच्या स्टेज मध्ये घड झालं. बरं. म्हणजे मोदकचा एकदम जोरात रिझल्ट आला तुम्हाला. मोदकवर 100% तुमचा विश्वास आहे? 100%. बरं. ठीक आहे. अजून तुम्ही आता आपलं काय वापरलं? बायोसृष्टी हे वापरले का? ही बायोसृष्टी मी बेदाण्याच्या प्लॉटला वापरली. बरं. फुगवण्यासाठी ह्याचा काय फरक वाटतो? चांगली सोडलं 4थ्या दिवशी मला फरक दावला. 4थ्या दिवशी फरक दाखवला. बरं, रूट सोडले, रूटच्या मुळीसाठी चांगला फरक आहे? एक नंबर. बरं, आता ही औषधं तुम्हाला सांगितली कोणी? ही आमचा अनिल वाघ. अनिल वाघ. या जरा पुढं. हे आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत मित्रांनो, अनिल वाघ सर. तुम्ही ह्यांना कधीपासून औषध देताय? बाग छाटल्यापासून दिली. बाग छाटल्यापासून औषध देताय? बरं. ह्यांनी दिल्याप्रमाणे वापरली? 100%. आमचा माणूस वेळेवर येतोय का? येतं. बरं, हे यासाठी काय विजिट फी, कन्सल्टिंग काय नाही? बरं, आता मला सांगा, ह्यांनी जी तुम्हाला औषध दिली, ह्या औषधाचा रिझल्ट चांगला आहे का? नंबर 1 आहे. बरं, ह्यांनी जी औषध दिली, ह्याचा खर्च मापात आहे का एक्स्ट्रा आहे? नाही, कमी आहे उलटा खर्च. बाकीच्या पेक्षा कमी. बरं, एकंदर आपल्या दरवर्षीच्या आणि ह्या उत्पन्नामध्ये किती फरक पडेल? 100% फरक पडला वर्षी आम्हाला. म्हणजे आता मला सांगा, टनेज मध्ये गेल्या वर्षी किती गेलता माल? गेल्या वर्षी माल कमी होती. बरं, माल कमी होता. ह्या वर्षी लोड आहे, फुल लोड आहे. फुल लोड आहे. मग आता किती जाईल माल? माल ह्यात निघाल बघा 80 टन आसपास माल निघाल. 80 टन म्हणजे 4 एकराचा प्लॉट आहे. 4 एकरात 80 टन म्हणजे एकरी 20 टन. 20 टन कसा माल निघतो आपला, बरोबर आहे ना? 100%. बरं, आता आपण बघू शकतो मित्रांनो की साहेबांनी रामा ॲग्रोटेकचे औषध वापरल्यानंतर कशा पद्धतीने त्याचे घड निघलेत, किंवा जी काही पॉईंट आहे, किंवा मालाची काही फुगवण आहे, झाडाची जी काही पाकळ्यातलं जे काही अंतर आहे, म्हणजे एकदम गर्दी नाही, सुटसुटीत आहे, एकदम मस्त आहे. आणि आज किती दिवस झाले साहेब ह्या प्लॉटला? 9 नोव्हेंबरचा प्लॉट आहे. 9 नोव्हेंबरचा प्लॉट आहे. म्हणजे अजून इथून पुढे हार्वेस्टिंगला किती दिवस जातील ह्याला? अजून एक 3 महिने जाते मला. अजून 3 महिने जाणार, बरोबर ना? मग आपण बघूया सर की आता ही जे आता सध्याच्या कंडिशनला आज तर आपण ही प्लॉट हार्वेस्टिंग करताना सुद्धा ह्या प्लॉटची शूटिंग घेऊया. तर मी आज तुम्हाला सांगतो की ही जर तुम्ही कंटिन्यू शेड्यूल जर वापरलं, तर आज ह्या भागात माल दाखवायला नाही असला माल आपला एकदम फुगवून होईल. ह्या भागात एकदम क्वालिटीचा माल निघेल. फक्त तुम्ही ही जी करताय ही कंटिन्यू करणार का? 100% करणार. 100%. म्हणजे एकंदर तुम्ही सगळे औषध वापरल्याबद्दल समाधानी आहे? तर वाघ साहेब, तुम्ही ह्यांना वेळेवर सर्व्हिस देता, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा की ह्यांनी औषध दिले ह्यांना,
ह्यांनी वेळेवर वापरली, ह्यांना तुम्ही जी सर्व्हिस देता ह्यासाठी काय फी घेताय का? नाही 1 रुपया नाही. म्हणजे सगळ्यांना सांगा की लोकांना कळू द्या, रुपया सर्व्हिस फ्री मध्ये का पेड आहे? एकदम फ्री मध्ये. एकदम फ्री मध्ये मित्रांनो. तर बघू शकता वाघ साहेबांनी आज दिलेल्या औषधाचा ह्यांनी व्यवस्थित वापर केला साहेबांनी. त्यांच्या झाडाला आलेला रिझल्ट आपण बघू शकतो. घड जिरण्यापासून आज या घडावर एवढा माल आहे, त्या काय काय झाडाला किती घड असतील? एक 50-60 दिली. कमीत कमी 50-60, ज्या 17 आहेत पण सरासरी 50-60 दिली. म्हणजे सरासरी एका झाडाला 50 ते 60 घड आहे. बरं घड बारका येते का मोठा येते? नाही साईज चांगली आहे. साईज बरं ह्याच कोपऱ्याला असं आहे का सगळीकडे? पूर्ण कुठे पण तुम्ही फिरून बघा प्लॉटला. बरं आता आपलं गाव कुठलं? पुळूस गाव आहे. पुळूस, बरोबर ना? आता ही प्लॉट कुठं आहे आता सध्या? हे फुलचिंचोलीमध्ये. फुलचिंचोलीमध्ये प्लॉट येतोय. तर बघा मित्रांनो, मी आसपासच्या पुळूस व पुळूस गावाच्या आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्हाला जर हा प्लॉट बघायचा असेल तर तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा सर. विलास ज्ञानोबा वाघ. विलास वाघ साहेबांच्या प्लॉटवर तुम्ही कधीही येऊन ही प्लॉट बघू शकता. तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असेल तर अजून महिना 2 महिने प्लॉट आहे. हार्वेस्टिंग लगेच नाही, त्यामुळे तुम्ही कधीही येऊन ही प्लॉट चेक करू शकता. साहेब ही तुम्ही जी माहिती देताय ही 100% खरी आहे का? 100%. ह्यात काय खोटं? यात काय एक फरक नाही काय. नाही ना काय? नाही कसं होतंय, लोकांना असं वाटतं की रामायगडे वालीच बोलायला होती ती. नाही ना तसं काय नाही. औषधाचा रिझल्ट चांगला आहे ना? नंबर 1 आहे. खर्च कमी आहे. खर्च कमी. एकंदर तुम्ही समाधानी आहे. समाधानी. तर वाघ साहेबांनी तर आपले प्रोडक्ट वापरलेत मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये चांगला रिझल्ट यावा, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या द्राक्षाचा खर्च कमी व्हावा, तर आता मला सांगा साहेब, जर रासायनिक जर कमी केलं कंटिन्यू केलं तर प्लॉट येईल का नाही? 100% आम्ही वापरणार आता. 100% येणार. म्हणजे बाहेरचा खर्च कमी करून तुम्ही जर आम्हाकडे कमी खर्चामध्ये वापरलं तरी सुद्धा तुमचा प्लॉट 1 नंबर मध्ये येऊ शकतो. तर मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्यांची द्राक्ष ह्या स्टेजमध्ये, त्यांनी इथून पुढं जे काही लागेल ते तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन मार्गदर्शन केलं जाईल. कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या प्रत्येक गावामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यात आमच्या प्रतिनिधींनी अनिल वाघ साहेबांनी, त्यांचेच भाऊकी वाघ साहेब यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं व त्याचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही असंच पुढे काम करावं व तुमच्या बागेचा माल चांगला निघावा ह्यासाठी रामागडकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. व तुम्ही आमचं औषध वापरून आमच्यावरती एक विश्वास दाखवला. ह्या विश्वासाला आज आम्ही इथं आल्याबद्दल एक सांगू शकतो की तुम्ही शेवटपर्यंत आमचे औषध वापरा. आम्ही तुमच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आज ह्या वर्षी तुम्ही 50% तरी वापरले. मी पूर्ण 10 एकराला वापरले. पूर्ण 10 एकराला वापरले. मग मी तुम्हाला एवढं सांगेन की ही जर औषधं वापरली तर तुमच्या खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. जमिनीचा सामू चांगला होईल, म्हणजे जमीन चांगली होईल आपली. तर या सर्व एकंदर गोष्टीमधनं मी एवढं सांगू इच्छितो मित्रांनो, जर कमी खर्चामध्ये चांगलं आणायचं असेल द्राक्षाचं पीक तर तुम्हाला रामायगड हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. तर आमचा एक डायलॉग आहे साहेब, ती डायलॉग खरं आहे का खोटं आहे सांगायचंय. नाद केला पण वाया नाही गेला. की बरोबर आहे का? बरोबर. आज तुम्ही सांगा रामायगडचा तुम्ही नाद केलाय, ही नाद पुरा झाला का वाया गेला? नाही नादच पूर्ण झालाय. नाद पुरा झालाय ना. तर सर्व शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? आम्ही आता सगळ्या शेतकरी वापरा म्हणतोय मी. सगळ्यांनी? आमच्याकडे एक 22 वर्ष द्राक्षी आहे. बरं. असा रिझल्ट कवाच आम्हाला बघायला मिळाला 22 वर्षात नाही. असा रिझल्ट फास्ट मिळालं पण इतक्या फास्ट कधी मिळालं एवढा फास्ट रिझल्ट मिळाला नाही. कॅनोपी एवढी जास्त वाढली. सगळंच. आता हे तुमची चिरंजीव आहे का? नाही, पुतणी आहे. पुतणे. बरं तुम्ही हे ज्ञानशक्ती सोडलं त्याबद्दल काय म्हणू शकता? त्या प्लॉटला पलीकडच्या नंबर 1 एकच बॅग दिली ह्या प्लॉटला. बर. तिकडे दिलंच नाहीये. दिलं नाहीये. फक्त एकदा म्हणलं शेंडा काहीच नव्हता. बर. आईला म्हणलं आता काय शेंडा होतंय का नाही यापेक्षा म्हणलं. हा. आणि ह्यापेक्षा घड संख्या कमी हा. आहे पण ह्यापेक्षा क्वालिटी 1 नंबर झाली तिकडे 1 नंबर घडांची. क्वालिटी. आणि एक 2 केंडा दिली. हा. तिसऱ्या दिवशी शेंडा थांबतोय का नाही, मी पुन्हा 50 द्यायला लागलो खाल्ला, थांबतोय का नाही शेंडा आता. म्हणजे एवढा जोरात एवढं तर पुन्हा गळफीड होईल म्हणलं प्लॉट. हा. गळी 1 महिना झालेली झाली नाही. नाही. 1 नंबर झालेलं 1 सगळं. नंबर. मग आता ही औषध सगळी तुम्ही सोडता, हा मी एकटा सोडतो. काय वाटतंय रिझल्ट तुम्हाला? दिसते झाडांवर, झाडा तेजगी. हा. आणि आपल्या माणसावर कशी एनर्जी असते ना, हो. तर झाडात एनर्जी आहे. बरं एवढा लोड आहे पण कुठं झाड सुकलेलं दिसतंय का? कुठंच झाड चुकलेलं नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. बरं आता सर तुम्ही या पुढं, तुमचं काय नाव? माझं नाव सोमनाथ पुंडलिक भानवसे भानुसे. बरं आता भानू साहेब मला सांगा की तुमची द्राक्ष आहे का? आहे. किती आहे द्राक्ष? पावणेकर. पावणेकर. तुम्ही काय काय सोडले त्याला? मी पहिल्यांदा मेन म्हणजे घड जिरून म्हणून हा. हे माझं मेजर आहे. हा. हे माझ्या अगोदर प्लॉट आहे. बर. मग मी काय केलं, माझं पण घड असं म्हणजे नेल्यानंतर मग मी म्हणलं अगोदर आपल्या अगोदर प्लॉट येते त्यांचं बघा म्हणजे नेमकं बर. संख्या कशी आहे, कसं म्हणजे कुठं टन वापरले, काय वापरले. मी ह्यांची गाडी घेतली, गाठ घेऊन मी म्हणलं काय नेमकं वापरले. हे म्हणलं मोदक टॉनिक नेऊन आले म्हणलं. मग वापरून बघा म्हणलं एक बार तुम्ही. मग ती वापरले मी. बरोबर. माझं जे घड बारीक होतं ते घड अगदी तुम्हाला सांगतो 2 दिवसात असं घड वाटलं की घडाचा शेंडा फेंडा आणि घड असं पूर्ण मोठं झालं. घड एकदम मोठं झालं. हा. मग आता मला सांगा तुम्ही ज्ञानशक्ती रूट पण वापरले, त्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला? शेंड्यासाठी 1 नंबर आहे. शेंड्यासाठी 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगेन की पुळूज
आणि पुळूजच्या आसपासच्या भागामध्ये जर कुणाला रामा ॲग्रोटेकची औषधं पाहिजे असतील किंवा कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची फी लागत नाही, कोणत्याही प्रकारचा व्हिजिट चार्ज लागत नाही. तर कंपनीनं नेमून दिलेले प्रतिनिधी आहेत, आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. श्रीयुत तुमचं नाव सांगा आणि ओळख सांगा. माझं नाव अनिल अजनाथ वाघ, आगाव गाव पुळूज. पुळूज. तर पुळूज व पुळूजच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या पण शेतकऱ्यांना रामा ॲग्रोटेकची सेवा पाहिजे त्यांनी वाघ साहेबाशी संपर्क साधा किंवा कंपनी कस्टमर केअरशी संपर्क साधा. तुम्हाला तुमच्या प्लॉटवर येऊन व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं जाईल व खात्रीशीर रिझल्टच काढून दिलं जाईल. वाघ साहेब बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे आमचे प्रतिनिधी येतील, रिझल्ट काढून देतील. तर तुम्ही एकंदर सगळं औषध वापरल्याबद्दल समाधानी? 100% समाधान. इथून पुढे तुम्ही असंच कंटिन्यू करत राहा, वापरणारच आम्ही. 100% वापरणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येईल. ह्याच प्लॉटचे आपण हार्वेस्टिंग करताना एक शूटिंग घेऊ. आपण इथंच थांबू. जय हिंद, जय रामा ॲग्रोटेक. जय राम.